प्रामुख्याने गेली 50 वर्षभर मी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आहे। विशेषतः दुर्गम भागातल्या आदिवासी आणि शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून मी अनेक माझे लढे उभे केलेले आहेत। ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा हा धरणांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो। इथल्या संबंध शेतकऱ्यांनी आदिवासींनी धरणांसाठी जमिनी दिल्या, परंतु आज त्याच आदिवासींना आणि शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे गृहीत न धरल्यामुळे देशोधडीला लागण्याची पाळी आलेली आहे। आज फार मोठ्या प्रमाणावर या दोन्ही जिल्ह्यातून जमिनीची विक्री झाली, आदिवासींचं स्थलांतर चाललेलं आहे। दुसरीकडे पाण्याचं एवढं प्रचंड दुर्भिक्ष निर्माण झालेलं आहे की खेड्यापाड्यात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला आज पिण्याच्या पाण्याची टंचाईला समोर जावं लागतं। प्रत्येक वेळेला मार्च महिना उगवला की ही वणवण सुरू होते। ही फरफट गेल्या 75 वर्षभर चालू राहिलेली आहे। आजवर आलेल्या सर्व राजवटींनी ह्या विषयाकडे, अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे दुर्लक्ष केलं। ज्या दोन जिल्ह्यांनी मुंबईच्या लगतच्या सगळ्या शहरांना आम्ही पोचलं, इथले औद्योगिक क्रांती, इथली जी काय असेल ती आज शहरांची जी काही वाढ झाली बेसुमार, आज मोठ्या प्रमाणावर बिल्डिंग उभ्या राहिल्या, नागरीकरण झालं, याला सगळ्याला लागणारं पाणी हे ठाणे जिल्ह्याने दिलं। पाणी दिलं, माती दिली, रेती दिली, दगड दिल्या, विटा दिल्या, परंतु या एवढ्या मोठ्या नैसर्गिक संपत्ती आम्ही दिल्यानंतर देखील इथल्या माणसाची जी काही फरफट चाललेली आहे ही अतिशय संतापजनक आहे। आणि याला जबाबदार जर कोण असतील तर आजपर्यंत जे कोणी लोकप्रतिनिधी झालेले आहेत त्या लोकप्रतिनिधींनी ज्या पद्धतीने ह्या विषयाकडे गांभीर्याने जे बघायला पाहिजे होतं ते पाहिलेलं नाही। विशेषतः जल जीवन योजना ही केंद्राची योजना म्हणजे अत्यंत एक म्हणजे महत्त्वाची योजना होती की खेड्यातल्या माणसाला केंद्रबिंदू मानून खेड्यातल्या माणसाला प्रत्येकाला पिण्याचं पाणी नळाद्वारे मिळालं पाहिजे ही मोदीजींची भूमिका होती। परंतु त्या योजनेला हरताळ फासलेला आहे आणि ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। या भ्रष्टाचारामधले इथले भ्रष्ट अधिकारी आणि जे कंत्राटदार आहेत यांची जी काही मिलीभगत झाली आणि यांची काही जी अभद्र युती झाली त्याच्यातून ही पूर्ण योजना फेल्युअर झालेली आहे। आणि आज पिण्याच्या पाण्यासाठी पुन्हा जनतेची वणवण पुन्हा सुरू झालेली आहे। धरणापाठोपाठ धरणं ह्या दोन्ही जिल्ह्यामध्ये बनवली जातात, परंतु जेवढी मोठी धरणं बनवली जातात त्याच्यात फक्त केवळ शहरांचाच विचार केला जातो, ग्रामीण क्षेत्राचा विचार केला जात नाही। ही संतापजनक बाब आहे आणि त्यामुळं जनतेच्या आता रागाला पारावर राहिलेलं नाही। परिस्थिती अशी आहे की ह्या भागामध्ये वाढवण बंदर सुरू होणार आहे कुठल्याही क्षणी, चौथ्या मुंबईचं निर्माण, त्याचबरोबर 2 नवीन विमानतळांचं निर्माण, समृद्धी मार्गाला जोडणारे रस्ते, त्याचबरोबर बडोदा मार्ग, त्याचबरोबर बुलेट ट्रेन, असे एका पाठोपाठ एक प्रकल्प आणून ह्या भागातल्या शेतकऱ्याला विस्थापित करण्याचा जवळजवळ विडाच उचललेला आहे सरकारने, असं म्हटलं तर त्यात गैर होणार नाही। आणि हे सगळं करताना शेतकऱ्याला विश्वासात घेतलं जात नाही। दुसरीकडे खावडासारख्या ज्या काही हाय टेन्शनच्या वायरी टाकायला लावल्यात खावडा कंपनीने, अदानीने, अंबानीने, यांना जवळजवळ यांना काय देश विकत दिला की काय अशी स्थिती तयार झालेली आहे। आणि त्यांनी जी काही दादागिरी करून ह्या भागात बेसुमार वृक्षतोड केलेली आहे आणि जमिनीचं जे काही म्हणजे जमीन बाधित केलेली आहे, हा तर विषय अतिशय संतापजनक आहे आणि त्याची तातडीने चौकशी करणं अत्यंत आवश्यक आहे। त्यांना काहीतरी लगाम घालण्याच्या संबंधामध्ये सरकारने जर वेळीच पावलं उचलली नाही तर कुठल्याही क्षणी ह्या भागातल्या शेतकऱ्यांचा उद्रेक होईल आणि त्या उद्रेकाची जबाबदारी सगळी सरकारची राहील। ही स्थिती आहे आत्ताची। आमची पाण्याची म्हणजे अशी अडचण आहे की आता एक कोणत्या घरात 2 माणसं आहेत, कोणत्या घरात 3 माणसं आहेत, तर शेतीचं काम करायचं का पाणी 2 किलोमीटरवरून पाणी वाहायचं, ते पण पाणी आम्ही गदळ निदळ पितो। आणि ढास खोकला सर्दी झाली, डॉक्टरकडे गेलो, मग डॉक्टर काय बोलतात, तुम्ही पाणी कुठलं पितात, खर्डेचं पाणी पितो। मग खर्डेचं पाणी पितो, मग तुम्ही घरपट्टी भरत नाही का, तुम्ही गावात राहत नाही का, तुम्हाला शासन पाणी देत नाही का, तुम्ही अर्ज करत नाही का। आम्ही ग्रामपंचायतला अर्ज केला, आम्ही तहसीलदारला अर्ज केला, आम्ही पंचायत समितीला अर्ज केला, पण हे जर आम्हाला पाणी देत नाही त्याच्यासाठी आम्ही परत विहीर पण काढली, पण मार्च परत ते आटते। मग शेवटी खरड्यालाच पाणी प्यायला लागते। काय मागणी आहे तुमची? मग आम्हाला पाणी तर पाहिजे। मग तुम्ही नळ योजना करा, तुम्ही टँकर द्या, तुम्ही बोरिंग मारून द्या, तुम्ही विहीर काढून द्या, पण जे आम्ही घरपट्टी भरतो, पाणीपट्टी भरतो, मग एक तर आमची पाणीपट्टीच काढून टाका। पाणी आम्हाला भांडी घासाय पाणी लागतंय, पियाला लागतंय, स्वयंपाक करायला लागतंय, प्रत्येकाला पाणीच लागतंय, पाणीच पाहिजे आम्हाला। पाणीच्या दुसरं काहीच नाही। काय काय नेमकं असं पाणी प्यावं लागतं तुम्हाला, काय अडचणी आहे? आम्हाला खजूर पाणी प्यायला, माझे 2 पुरे आहेत, जिलवे आहेत, ते झोपून येतोय, जाता जाता उठून रडतात। 2 मीटर पाणी आहे, आम्हाला पाणीच पाहिजे होते। एक खजुराचं पाणी प्यावं लागतं, मग लहान लहान पोराला खोकला सर्दी आजार होतो, म्हणून डॉक्टरांकडे नेलं का मग डॉक्टर भांडतात आम्हाला
का मग तुम्ही पाणी कसं काय पिता? आम्ही बोलतो का खड्ड्याचं पाणी पिऊ सा? घरापासून किती अंतर आहे तुमचं इथे पाणी आणायला? 2 किलोमीटर असतं. आम्हाला एवढे लांब उन्हातानात पाणी पोरा घेऊन यायला लागतं पाण्याला. काय मागणी आहे तुमची सरकारकडे? आम्हाला सरकारकडून पाणीच पाहिजे. आम्हाला टँकरचा अर्ज केला, सगळा केला, पण आम्हाला काहीच नाही दिला आजपर्यंत. मग आम्ही असे उन्हातानात 1-2 तास होतात. आखा वेळ पण जातो पाण्यासाठी. आंघोळीला पाणी नाही, पियाला पाणी नाही. मग करणार तरी काय? मग आता सर पाण्याचं आपलं हे आहे तर पाणी तर लागतेच ना आपल्याला. प्रत्येक गोष्टीला पाणी लागते तसं. मग पाण्यासाठी काहीतरी करावेच लागतं ना सुविधा. आम्ही तर खूप त्यांना विचारलं, ग्रामपंचायत सगळ्यांना सांगितलं आम्हाला पाणी पाहिजे, पण देतच नाही. आम्ही खूप अर्ज केले, सगळे दरवर्षी करतो, पण आम्हाला काय दरवर्षी पाणी असं आश्वासनच भेटतात, पाणी पोहोचत नाही आमच्यापर्यंत. काय मागणी आहे आता तुमची? आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला पाणी म्हणजे तुम्ही पावसाळ्यात तर नाहीच देत, पावसाळ्यात पण आम्हाला प्रॉब्लेम येतात. विहीर खड्डूळ पाणी असतं वगैरे असं. आता उन्हाळ्यात पण प्रॉब्लेम. आम्ही म्हणजे पाणी संपलं ना की लगेच अर्ज करतो तरी पण पाणी नाही येत. आम्हाला पाणी पाहिजे असं. टँकरनी द्या, पाईपलाईन द्या, कसं पण द्या, असं फक्त पाणी पाहिजे.